नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? हर्षदा कुबेर संकांना. गाव कुठलं? आरती. वय किती आता? वय 27. तुम्हाला शुगर कधीपासून आहे? 2 मे 2023. मग औषध घेण्यापूर्वी हा. तुमचं शुगर किती होतं? औषध घेण्यापूर्वी फास्टिंग 175 आणि बीपी 294 रिपोर्ट आहे काय? आहे की. आणि HbA1c 10.5 होता. 175 फास्टिंग, हा. PP 294 आणि HbA1c 10.5. 10.5 HbA1c. हा. आणि इन्सुलिन चालू आहे हा. इन्सुलिन मला 3 वेळा दिवसातून सुरू आहेत. दिवसानं. गोळ्या चालू आहेत? गोळ्या एकच संध्याकाळी. एकच चालू आहे. हा. मग आता आमचं अंटॉक्स डी हा. आणि टी घ्यायला लागलाय. अँटॉक्स डी आणि टी मी हा. 22 जानेवारी 2025 पासून घ्यायला सुरू केले. हां 3 महिन्यात मला बाहेरचा भरपूर रिझल्ट पडला. हां 3 महिन्यानंतर ज्यावेळी मी फास्टिंग पीपी वगैरे केली हा. त्यावेळी माझी शुगर फास्टिंग 122, हा. पीपी 62.0 आणि HbA1c 7.4 हे माझे रिपोर्ट आताचे. फास्टिंग 122 आणि PP 62 हां आणि HbA1c 7.4. 7.4. हा. म्हणजे भरपूर फरक पडला भरपूर तुम्हाला. फरक पडलाय मला. कॉंग्रॅच्युलेशन. आणि माझे डोस पण मॅडमांनी खूप कमी केले. कमी केले काय? हो. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. असंच कंटिन्यू ठेवा. आणि तुम्ही लोकांना काय सांगाल? मला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतल्यापासून मला भरपूर फायदा हा. झालाय. माझे इन्सुलिनचे डोस कमी हे झाले. औषध घेण्यापूर्वी हा. 70+ होते, हां ते आता 35 वर आले. अरे वा. हां आणि माझे बायचान्स हे म्हणजे बिफोर लंचचे माझे जे 15 युनिट होतं ते आता हा. माझं फक्त 7 युनिट वर आलेलं आहे. हां हां आणि रात्री झोपतानाचं जे 32 युनिट होतं ते हा. 21 युनिट वर आलेलं आहे. हा. आणि सकाळचं नाश्त्याचं जे युनिट हा. होतं ते 12 की ते 13च्या आसपास होतं, आता ते 6 वर आलेलं आहे. हां एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? हा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.